कसा आहेस तू? बरं आहे. खूप त्रास झाला ना माझ्या वागण्याचा. काय वेडेपणा केला मी. आय एम सॉरी आद्या. तू सॉरी नको ना म्हणूस. माझं चुकलंय. सगळं माहित होतं मला, पण मी कोणालाच काहीच नाही सांगितलं. तू माझ्याशी एवढं सगळं शेअर केलंस. मी ऍटलिस्ट वेदांत दादाला सांगू शकले असते ना. नाही सांगितलं. मी तुझं खूप नुकसान केलंय ना ही गोष्ट लपवून. मला तसंच वाटतंय सतत. आणि आता ना माझ्या मनावर हे ओझं कायम राहणार आहे. अद्याप बरं झालं तू कोणालाही काही सांगितलं नाहीयेस. आणि ह्या गोष्टीचं ओझं नको ठेवूस मनावर. पण तुला असं उदास बघून मला वाटतंय ना की मी काहीतरी प्रयत्न करू शकले असते. प्रयत्न करून तरी काय होणार होतं. हॅलो. हा आई बोल. वेदांत, अरे कधी येणार आहेस घरी? आई अगं येतोय मी थोड्या वेळात. मी करतो ना फोन. एक मिनिट जरा ऐकतोस का? आद्या घरी आली आणि निघून गेली. काय चाललंय घरात? जवळच राहते ना ती, त्यात काय एवढं. मी करतो ना नंतर फोन. हॅलो. हाय, मी जवळच आहे. आलेच 10 मिनिटात. अगं आहेस कुठे तू? आणि अशी न सांगता काय गेलीस? मला अगं खूप गोष्टी बाहेरून मागवायच्याही होत्या. नाही जरा ऐक ना माझं. अरे ती वाऱ्यासारखी आली आणि अगं तिचं घर आहे, आली असेल आठवण. हे तू नको सांगूस मला. आद्या घरी आली, विक्रांतला भेटली, मी खोलीत गेले आणि तिच्याशी बोलायला गेले तर निघून गेली. अरे ती तू मला मेसेज कर ना, मी येताना आणते. नाही आता नको. आता तू लवकर घरी ये, जेवायचे थांबलोय आम्ही. हो आलेच. हे बघ, एरवी जेव्हा आद्या आणि विक्रांत भेटतात ना तेव्हा फक्त हसण्या खिदळण्याचे आवाज असतात. पण आज त्या दोघांच्याही डोळ्यात पाणी होतं. काय चाललंय वेदांत? हाच प्रॉब्लेम आहे इमोशनल लोकांचा. आई तू नको टेन्शन घेऊस, मी पोहोचतो. बरं ठीक आहे. पुन्हा बोलावंच लागेल, कारण हा विषय अजून संपलेला नाहीये. अरे किती गर्व तुझ्या आडनावाचा. आणि एवढाच गर्व होता तर मग का तुझ्या भावाने माझ्या बहिणीला प्रपोज केलं? तुला काय वाटतं की एकदा वानखेडे नावाचा ठप्पा लागला की मग सगळ्यांनी तुझ्यासारखंच वागायला पाहिजे? अरे आम्हाला जेव्हा कळलं की विक्रांतने जीव देण्याचा प्रयत्न केला तेव्हा आम्ही सुद्धा आदरलो. आद्या बहिणीला विचार, तिलाही सगळं माहिती. हो का? मोठे मोठे प्रोजेक्ट सहज मिळू लागलेत मला. लवकरच एका ब्रिजचा प्रोजेक्ट सुरू करतोय. किती कष्ट करतोस रे वेदांत. उगाच नाही तुला यश मिळत. त्यामागे तुझी बुद्धी आहे, तुझे कष्ट आहेत. पण मला एक सांग, तुला आज काय सगळं मला सांगावंसं वाटतंय? नाही म्हणजे एरवी विचारलं तर फार जुजबी उत्तर देतोस तुम्हाला. तूच नेहमी म्हणतेस तुझ्याशी बोलायला वेळ नसतो माझ्याकडे.
आणि आज निवांत बसून बोलतोय तर तू. एक मिनिट वेदांत. वेदांत, मी आई आहे तुझी. आणि काय आहे ना, आईला मुलांच्या मनातलं बरचसं न सांगता कळतं. मला एका प्रश्नाचं खरं खरं उत्तर हवंय. तुम्ही तिघ जण माझ्यापासून काही लपवताय का? विक्रांत, आद्या आणि तू. आम्ही नाही आई, म्हणजे आम्ही का लपवू काही, आणि रादर लपवण्यासारखं काही नाहीच आहे ना. आणि आई, यू नो मी तुझ्यापासून काहीच लपवत नाही. त्या बिझनेसच्या गोष्टी तुला बोरिंग वाटतात, तुला काहीच इंटरेस्ट नाहीये म्हणून मी सांगत नाही. पण तुला का वाटतंय असं? आद्या घरी आली होती. घरी आली आणि माझ्याशी काहीही बोलली नाही. सरळ विक्रांतच्या खोलीत गेली आणि नंतर विक्रांतची गप्पा मारत बसली होती. आई, त्यांचं नातं तसंच आहे ना. म्हणजे आद्याला गप्पा मारायला विक्रांतच पाहिजे. तू उगाच खूप विचार करतेस. आई, अगं तूच आद्याचं लग्न अशा घरी लावून दिलं जे जवळ आहे, लोक ओळखीचे आहेत. का? कारण आद्या नजरेसमोर राहिली पाहिजे. मग ती 2 वेळा आली काय किंवा 4 वेळा आली काय, इट डझंट मॅटर, राईट? ताडे, विक्रांतच्या फोनवरून त्याने तुझा नंबर मिळवला आणि नंतर कॉल रेकॉर्ड्स वरून आपल्या घराचा पत्ता शोधून काढला. मग काय, तो त्या मुलीच्या शोधात इथे आला होता जिला विक्रांत सारखा फोन करतो. आधी तर मला बघूनच तो चिडला, काहीच बोलू देत नव्हता. त्याला वाटलं की ती मुलगी मी आहे. तू आहेस ती मुलगी? तू माझ्या भावाला फसवलंयस? अगं का लागलीस आमच्या मागे? अगं माझ्या बिचाऱ्या भावाला प्रेमात पाडलंस, फसवलंस तू. तो एवढ्या वेळेस थांबला असताना तर मी ऐकून सुद्धा घेतलं असतं. पण नंतर तो मला म्हणाला की बोल, किती पैसे पाहिजेत तुला, सांग. किती पैसे हवेत बोल, मी तुला देतो ते पैसे. मी तुला आधी पण विचारलं होतं, पैसे हवेत का, पैसे हवेत का? किती पैसे घेणार आहेस माझ्या भावाचा पिछा सोडण्यासाठी? बोल ना. माझ्या भावाला काही झालं ना तर सोडणार नाही मी तुला. हे सगळं माझ्यामुळे घडलंय अमूल्य. ह्यात तुझी काहीच चूक नाहीये. तरी माझ्यासाठी तू त्या वेदांसमोर गेलीस आणि त्याने तुझ्यावर हात उगारला. अगं पैसा पैसा पैसा, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक माणूस पैशातच मोजतो. तो पुढे असं बोलू तरी कसं शकतं? तेच तर. त्याचा सख्खा भाऊ जीव द्यायला निघाला होता आणि हा त्याच्या भावना समजून घेणं बाजूलाच राहिलं. मी म्हणते, एवढा कसला माझा त्याला पैशांचा? मला विचारत होता की सांग काय हवंय तुला. असा विचार तरी कसा येतो मनात? मुळात चूक कोणाची याचा तरी विचार करायचा. मला सांग, मी विक्रांतला फसवलंय का? तू माझ्या मागे आला होता ना. कसं आहे ना ताई, आपण संस्कार जपतो तो पैसा जपतो. आपल्याला भावनेचा आधार लागतो, त्याला पैशांचा आधार लागतो. आपण नाती जपतो आणि तो त्याच नात्यांना पैशांच्या तराजूत मोजतो. त्याला कधी कुणाचं काही ऐकूनच घ्यायचं नसतं. He's so full of himself and so empty within. प्रेम काय हे त्याला माहितीच नाही. तूच सांग, अगं जो स्वतःच्या भावाला समजू नाही शकला तो तुला काय समजून घेणार होता? बरं झालं अमूल्य, तूच गेलीस त्याला भेटायला. जायलाच हवं का? हो मग. म्हणजे आज न जाता उद्या गेलीस तर आज सुट्टी टाकून दे. सुट्टी? अगं म्हणजे नीट विचार करून बोलता येईल. काळजी करू नकोस, मी पूर्ण विचार केला. मला खूप भीती वाटते का त्या माणसाची. मला ना तू त्याच्या डोळ्यासमोर जायला नकोयस. ताई, डोंट वरी, काही होणार नाही. मुलं
तू एक काम कर, तू राजीनामा दे आणि लगेच परत ये. आणि कोणी ऑफिसला पोहोचायच्या आत तिथे जा आणि राजीनामा ठेवून ये. म्हणजे कोणाशी भेटही होणार नाही आणि वादही होणार नाही. अगं किती घाबरतेस तू. हे बघ, मी राजीनामा देणारच. फक्त आधी मला दिलेलं एक काम आहे ते पूर्ण कर. अगं कसलं काम आता, सोड ना. आणि कोणा वाचून कोणाचं काम अडत नाही आणि आपलं तर अजिबात नाही. ताई, मी हे काम पूर्ण करणं का महत्वाचं आहे हे समजून घे. मग तू जे म्हणशील ना ते मी करेन. ते त्या दिवशी वेदांतने सो हा गव्हर्नमेंट प्रोजेक्ट आमच्या कंपनीने 3 महिन्यापूर्वी कंप्लीट केला होता. 15 दिवसात पेमेंट आणायचंय. आणि जर हे नसेल जमणार तर अजून एक ऑप्शन आहे, राजीनामा. मला नाही वाटत त्याची गरज पडेल. मी हे चॅलेंज ऍक्सेप्ट करतेय. तुमच्या कंपनीला तुमचं हे पेमेंट 15 दिवसांच्या आत मिळेल. कळलं? हो कळलं, पण तुझा प्रांत नसताना तुला ते काम सोपवणं हे साफ चुकीचं आहे. अगं पण आता हे सगळं बोलण्यात काही पॉइंट आहे का? हे बघ, मी ते काम स्वीकारलंय ना, मग मी ते पूर्ण करायलाच हवं. आणि असं प्रयत्न न करता काम सोडून कसं देणार? अगं पण ताई, मी हे टास्क पूर्ण नाही केलं ना तर माझ्यावर पळपुटेपणाचा आरोप करेल तो वेदांत. आणि तू काळजी करू नकोस, मी 2 दिवसात हा टास्क पूर्ण करेन आणि मग राजीनामा देईन. तू माझ्यामुळे त्या वेदांचं बोलणं सहन करू नकोस. ताई, अगं तू परत परत स्वतःला दोषी नको मानूस. यात तुझी काहीही चूक नाही. आणि वेदांत माझ्यावर हात उगारायची किंवा माझ्या अंगावर धावून यायची हिंमत करणार नाही. सो डोंट लो. तसं नाही ग, पण ताई अगं हे माझं बॅटल. माझ्यावर विश्वास. रे, तुला पैसे दिले होते ना मी. हा, मग एवढा उशीर का झाला? आता एवढ्या मोठ्या बिझनेसमॅनचा बाप काय रिक्षाने येणार? लोक काय म्हणतील त्यापेक्षा हे बरं. हे काय चालत आलो की सांगता येतं ना, वॉक करतोय म्हणून. माझा वेळ वाया जातोय ना. पण अरे बाबा, मी काय टाइमपास करत नव्हतो तिथं. आणि हे बघ, तू जे पैसे देतोस ना त्यावरती माझा घसा अजिबात ओला होत नाही. बाहेर 2-4 कामं करतो ना तेव्हा कुठं घसा ओला होतो. तुझ्याशी बोलणं म्हणजे डोक्याला ताप आहे. जा त्या तुंपलवारांकडे आणि बोलणी करून ये व्यवस्थित. आई कुठे आहे? ती नाहीये, ती बाहेर गेलीये कुठेतरी. तू जा आणि बोलणी करून ये व्यवस्थित. आणि तो फोन आहे ना, तो खाली ठेव खिशात आणि सायलेंट वरती कर. मी सांगितलंय माझा बाप फोन वापरत नाही. ती आरतीची बहीण आहे ना अमूल्या, ती स्मार्ट आहे. सांभाळून राहा. जा ना. जातो ना. काय टाकीत पेट्रोल टाकावं लागतं ना, पैसे नाहीत माझ्याकडे. हे बघे, आता ना काम झाल्यानंतर तुला पैसे मिळतील. नाही तर आधीच 2 पेक मारशील आणि तिकडे ओव्हर ऍक्टिंग करशील. आता जा. नाही जात. जा का? तर प्रेमाने बोल ना जरा. अरे जा. हा, ओके. काय सुरू आहे? सर ते म्हणजे मॅडमना डिटेल्स हवे होते. मॅडमना सांग फाईल घेऊन माझ्या केबिन मध्ये आहे.
ठीक आहे सर. अच्छा, आत्ता मला कळलं. तुमच्या सरांनी तुम्हाला सांगितलंय ना की माझी हेल्प करा पण हेल्प करू नका. नाही नाही नाही, हरकत नाही. हो, माझं काय जातंय, तुमच्याच कंपनीचं पेमेंट पेंडिंग आहे. मॅडम, सरांनी तुम्हाला केबिन मध्ये बोलवलंय ना? जाईन मी. बरोबर आहे, ठीक आहे. वेदांत वानखेडे, आता मला कळलंय खरं चॅलेंज काय आहे ते. आरती, हे प्रभाकरराव अचानक आल्यामुळे तुला आज सुट्टी घ्यावी लागली असेल ना? मी सुलभा मॅडमना कॉल केला होता, त्यांनी घेतली माझी लेक्चर्स. मी उद्या घेईन. म्हणजे आमच्याकडे असं काही अडचण असेल तर करतो ऍडजस्ट. बघा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. बरं सुमन, हे प्रभाकरराव असे अचानक येऊन लग्नाची बोलणी वगैरे, आणि ते एकटेच, जरा विचित्रच वाटलं नाही का? नाही हो, असं मला नाही वाटलं. का म्हणताय तुम्ही असं? आजकालच्या या धावपळीच्या युगामध्ये मोबाईलच वापरत नाहीत, म्हणजे जरा असतात हो एक एक अशी माणसं. आणि तसंही आपल्या नागपुरातच 2 नागपूर आधीच आहेत, आणि विरोध करणं काही नवीन नाही आपल्यासाठी. तरी बरं, पुण्यासारखं पाट्या ठोकून सूचना लिहून ठेवत नाहीत, हे बरं आहे. नाही, पण मी काय म्हणतो, म्हणजे त्यांनी त्यांच्या त्या सरळ लग्नच करण्याच्या प्रस्तावावर आपण विचार करायचा आहे ना? काय ग, कसला विचार करतेस एवढा? अण्णा, मी काय बोलू, तुम्हीच ठरवा. आज न उद्या करावं तर लागणारच आहे. आणि ते काही अगदी परवाच करा असं म्हणत नाहीयेत. पुढची तारीख ठरवूया असंच म्हणालेत ना? ठीक आहे, अमूल्य येऊ देत रात्री, मग ती आली की जरा एकत्र बसून ठरवूया, काय ते बोलूया, है ना? तिचंही मत घेऊया आपण, बरोबर ना? चल, निघ तुम्ही, क्लिनिकला निघायला हवं. ठीक आहे, आलोच. चला, मी ही आवरते, एवढी भांडी पडली आहेत आतमध्ये. आमची धाकटी मुलगी आल्यानंतर तिच्याशी बोलतो आणि मग कळवतो. मी काय करणार? ती धाकटी बहीण अमूल्या तीच प्रॉब्लेम क्रिएट करणार आहे. ती नव्हती म्हणून तर पाठवलं होतं ना तुला तिकडे. ए बाबा, ते सगळं जाऊ देत ना, मला पैसे दे ना. घसा ओला करायचा आहे रे. काय अर्धेच का? अर्धच काम झालं ना, मग अर्धेच पैसे मिळतील. आणि तो फोन आहे ना, तो सायलेंट वरनं काढ आता. जेव्हा मी फोन करीन ना, तो फोन उचल. निघ. ओके. ही अमूल्या, तिचं काहीतरी करावंच लागेल. थँक्यू आणि शंकरपाय. आरती, ये बस. काय ग, आद्यानी काही सांगितलं का ग? कशाबद्दल? अगं, तिच्या भावाबद्दल, म्हणजे त्या विक्रांत बद्दल. तू भेटलीस त्याला? कसा आहे ग तो आता? हो, अगदी व्यवस्थित येतो. नाही, कसं आहे, त्याच्या जवळची, त्याची काळजी करणारी माणसं त्याच्या जवळ आहेत ना,
त्यामुळे व्यवस्थित येतो एकदम, काही नाही होणार त्याला. मग बरं आहे. बरं मावशी, चल मी निघते. निघते म्हणजे? ती चंचल, ती माझी वाट बघत असेल ना. अगं पण आरती, बाय. विसरू नकोस मी काय बोलली ते. चलो बाय. बाय. ये परत. हो नक्की. बाय बाय बाय. विचित्र आहे नाही मुलगी. आली होती माझ्या हातचा चहा प्यायला, चहा तसाच आहे. आली काय गेली काय, वात्रट आहे. एकीकडे वेदांत, दुसरीकडे सारिका. काय होणार आहे कोणास ठाऊक. घरी आई आणि अण्णांना सांगून टाकू का? का सारखे फोन करताय तुम्ही मला? नाही उचलत आहे फोन म्हणजे समजायला हवं ना की नाही बोलायचंय मला. हॅलो. हॅलो आरती, कशी आहेस? मी बरी आहे. कामात आहेस का? हो. मी तुला फोन केला, तू फोन नाही उचललास म्हणून काळजी वाटली मला तुझी, म्हणून परत फोन केला. कामातच असशील ना बहुधा? काही हरकत नाही, मी तुला 100 वेळा फोन करीन. तू फोन उचलेपर्यंत मी तुला फोन करीन. माझी बायको एवढी सुंदर आहे, वाट बघायला कोणाला नाही आवडणार? हॅलो आरती, ऐकतेस ना? हो. माझा नेहमीचा प्रश्न, ज्याचं उत्तर अजून मला मिळालेलं नाहीये. काय? आपण कधी भेटूयात? आरती, मला तुझ्यासोबत फिरायचंय मनसोक्त. आरती, अगं लाजतेस का? अगं आजकाल कोणाचं काही नसतं तरी ते फिरत असतात हातात हात घेऊन. आपलं तर ऑफिशियली लग्न होणार आहे ना? मग मला फिरायचंय तुझ्यासोबत. म्हणजे एकदा प्रियकर प्रियसी असं बनून फिरायचंय हातात हात घेऊन. लग्न झाल्यानंतर काय नवरा बायको म्हणून आपण फिरणारच आहोत, पण त्याच्या आधी मला फिरायचंय. शांत ठिकाणी बसायचंय, तुझ्याशी बोलायचंय, गप्पा मारायचे. बरं मला सांग, नागपूरमध्ये तुला कुठे फिरायला आवडतं? तू आणि तुझी बहीण अमूल्या तुम्ही फिरत असालच ना? एक काम कर, तू तुझी बहीण आहे ना अमूल्या, तिला विचार, ती सजेस्ट करेल आपल्याला जागा. मग आपण दोघंच जाऊ फिरायला. मी फोन ठेवू का प्लीज? ठीक आहे, मी करतो नंतर फोन. मी जे सांगितलंय ते लक्षात ठेवा. बाय. आपल्याबद्दल माझ्या दादाला कळलंय सगळं. आपलं काही नाहीच आहे. हो, पण त्याला माहित नाहीये ना की आपल्यात काही आहे की नाही. दादा कदाचित तुला बोलेल त्याविषयी. त्याचं वेड्यासारखं प्रेम आहे का माझ्यावर, जसं माझं तुझ्यावर आहे. लहानपणापासून त्याने खूप जपलंय मला. खूप खूप काळजी आहे त्याला माझी.
आणि मी हा वेडेपणा केल्यावर खूप बिथरलाय तो, त्यामुळे तो आता काही करू शकतो, कोणाला काही विचारू शकतो. आरती, दादानी जर का तुला काही विचारलं तर तू प्लीज त्याचा राग मानून घेऊ नकोस. मी ठेवते आता फोन. आरती, आरती ऐक ना, एक रिक्वेस्ट आहे प्लीज. तुम्ही काही बोलू नका प्लीज, थांबा आता. आरती प्लीज, एकदा भेटूया ना आपण. हे बघ, तुला हवं तर तू होकार नकार काहीच देऊ नकोस. नो प्रॉब्लेम. फक्त मला व्यक्त होऊ देत ग, भेटून बोलू दे मला. आय प्रॉमिस, मी यापुढे तुला कधीच त्रास देणार नाही. तुम्हाला कळत नाहीये का? खूप त्रास होतोय मला या सगळ्याचा आता. आरती, आरती ऐक ना. आरती, मला बोलायचंय. कशाबद्दल? कामाबद्दल? सॉरी पण ऑफिसची वेळ संपली. आपण उद्या बोलूया ऑफिसच्या वेळेत. ऍक्च्युली कामाबद्दल नाहीये, पर्सनल बोलायचं. आपल्यात कुठे काही पर्सनल? मला विक्रांत बद्दल बोलायचंय. सॉरी पण त्या विषयावर मला काही बोलायचं नाही. पण मला बोलायचंय ना. काय बोलायचंय? तू विक्रांतशी बोललास? आद्या वहिनीशी बोललास? सगळ्या गोष्टीची नीट शहानिशा केलीयस? शांतपणे विचार केलायस? नाही, तसं असेल तर मग आपण ह्या विषयावर बोलू शकू. पण तू शांतपणे चर्चा करणार असशील तर, आणि तरच. अजूनही ताईला दोष देण्यासाठी चर्चा होणार असेल तर मग सॉरी, मला या विषयावर बोलण्यात काही इंटरेस्ट नाही. जावई बापू, थांबा जरा. आई, तुम्ही प्लीज मला सार्थक म्हणा. अहो, मान आहे तुमचा तो, आणि मांडव परतनीसाठी तुम्ही स्वतः येणार आहात. हे विहीणबाईंनी एक दिवस आधी फोन करून सांगितलं असतं ना, तर छान वाजत गाजत स्वागत केलं असतं तुमचं मी. अगं आई, तो ऑलरेडी किती अवघडला ते तरी बघ. अगं गंमत करते ग. सार्थक काय नवीन आहे का माझ्यासाठी? हो ना, आणि मी पण लहानपणापासून येतेच आहे की इथे. हो तर बरं, मला आता ओवाळू दे तुम्हाला दोघांना. चंदू, औक्षणाचं ताट घेऊन ये रे. आणि माझी हौस म्हणून, नाही म्हणू नका. बरं दे. बरं, त्यांची बॅग घेऊन जा. या आता. सुखी रहा. लवकरात लवकर नातीचा किंवा नातवाचा चेहरा बघायला मिळू देत. नाही, असा आशीर्वाद मी पेंडिंग ठेवणार आहे. ही प्लीज. काय गंमत करते ग. मला माहितीये ग तुमचं काय ते प्लॅनिंग बिनिंग असतं. तर आता इथेच बोलत उभं राहणार आहात का? चला आतमध्ये या. गौतमचे बाबा आले, त्यानंतर सारिका आली. मग जी खोलीत गेली ना, ती बाहेर आलीच नाही. मला आपलं वाटलं की डोळा लागला असेल, झोपली असेल थोडा वेळ. ही आल्यानंतर मला कळलं तापाने फणफणली आहे ती. ठीक आहे सुमन, तुम्ही नका काळजी करू. घरात एक पूर्ण डॉक्टर, एक अर्धा डॉक्टर आहे. आमच्यावर विश्वास नाही का तुमचा?
आणि मी चेक केलंय तिला, काही घाबरण्यासारखं काही नाही. आणि अमूल्याने तिला तापाची गोळी दिलेली आहे, उतरेल थोड्या वेळाने, ताप उतरेल तिचा, नका काळजी करू. पण असा अचानक कसा ताप आला? सार्थकने सगळं प्लॅनिंग केलंय. तो आता लवकरच सप्लायरशी पण बोलणार आणि मग रेट्स पण ठरवणार. मग काय आपण. आद्या, अरे दादा कशी आहे? मस्त. तू उशीर का केलास? आज तरी लवकर यायचंस ना. अगं काय करणार, मीटिंग्स. ठीक आहे, हरकत नाही. तसं मी आहे आता इथे खूप दिवस, सो नो प्रॉब्लेम. हाय सार्थक. काय मस्त. वेलकम. मग नवऱ्यानी पाठवलं ना घरी? अरे मला माहितीये ना, तुला सहन करण्यासाठी खूप सहनशक्ती हवी. जी फक्त तुझ्या भावातच आहे. अच्छा, चल मग सार्थक, आपण जाऊया घरी आपल्या. एक मिनिट, आता कुठेही जाणार नाहीयेस तू. आठवडाभर राहा इकडेच, हो की नाही आई? ऍक्च्युली आठवडाभर पण जरा कमीच वाटतंय नाही? तू चांगली महिनाभरच राहा. मला चालेल. काय जिजू, चालेल ना? त्यापेक्षा मी एक काम करतो ना, मीच इकडे येऊन राहतो. दादा चालेल, मी एक काम करते, मी पण तुझ्या बरोबर येऊन इथे राहते. डिनरचं काय करायचंय? घरीच करणार आहात का क्लबला जायचं? सुशी फेस्टिवल पण आहे. नाही नको, आपण घरीच जेऊयात आणि मस्त गप्पा मारूयात. हा, व्हॉट से? हो. आणि असंही सार्थकला जेवून लगेच निघायचंय. त्याचं अर्ली मॉर्निंग फ्लाईट आहे, चेन्नईला जातोय ना 2 दिवस. बर, तुम्ही कंटिन्यू करा, मी डिनर साठी जॉईन करतो. येस. बसा बसा. बस बस. मला मला कामात स्वतःला बिझी करून घ्यायला हवं. कामावर फोकस करायला हवा. माझ्या वागण्याचा त्रास होतोय ना सगळ्यांना. हे प्रेमात जीव वगैरे देणं म्हणजे हा निव्वळ मूर्खपणा आहे, वेडेपणा आहे हा. आरती, माझ्यामुळे तू तापाने आरती, माझ्यामुळे तुला खूप त्रास झालाय. तू तू प्लीज मला एकदा भेट, शेवटचं. मला सांग, ती सारिका का आली होती इथे? अरे ती आमच्या सोबत आली होती. हे बघ, ते कळतंय मला, पण तिला बघितलं ना की असा राग येतो मला. तिच्यासारखी उद्धट मुलगी मी. दादा, तू लक्ष नको ना देऊस, इग्नोर कर. अगं इग्नोरच करतोय ना मी, पण इग्नोर करण्याची पण एक लिमिट असते. एकतर आली की डिरेक्ट विक्रांतच्या रूम मध्ये शिरते ती. हे बघ, तू ना सार्थकला सांग, तिला आवर, आणि माझा कंट्रोल सुटला ना तर तिचा खूप अपमान होईल माझ्याकडून. दादा प्लीज. अरे माझी रिलेटिव्ह आहे ती, कशीही असली तरी मला तिला ऍक्सेप्ट करावं लागेल. तिचा त्रास होतो मला, पण
पण ती सार्थकची सख्खी बहीण आहे आणि आता तर ती म्हणते की तिला आमच्या बरोबर काम करायचंय. व्हॉट? हो, तिला जॉईन करायचंय. ऍक्च्युली ती त्यासाठीच आली होती. तिला तुझ्याशी बोलायचं होतं. माझ्याशी? माझा काय संबंध आहे? हे बघ, ती जर समोर आली ना तर काय होईल याचा नेम नाही. आणि ती मुलगी माझ्या ऑफिसमध्ये. इम्पॉसिबल. नेव्हर. त्या सारिकापेक्षा ना ती अमूल्य बरी आहे. आद्या, मिसइंटरप्रेट करू नकोस. मी काही बोलले का? पण तुझे डोळे बोलतायत आणि ते स्माइल. बरं, एनिवेज, ती सारिका तुला त्रास देते का ग? ती त्रास देत असेल ना तर मला सांग. मी तिला चांगलंच ओळखतो. बाबाच्या लाडाने वाया गेलेली मुलगी आहे ती. हॉट हेडेड. तिने जर तुला त्रास दिला ना तर नक्की कळव. तुला असं वाटतंय का की तुझी बहीण कोणाला लिमिट क्रॉस करू देईल? दादा, मी मनात गोष्टी ठेवत नाही, नेहमी प्रसन्न राहते, उगाच कोणाला डिवचत नाही. पण वेळ आली ना तर मी खरंच स्वतःला डिफेंड करू शकते. आणि सार्थक आहे माझ्या बाजूने. तो त्याच्या बहिणीला आवर घालेल. डोंट वरी. तुझ्यापर्यंत नाही येणार माझ्या मॅरिड लाईफचे प्रॉब्लेम्स. जाऊ मी आता? गुड नाईट. गुड नाईट.